पुण्याच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती येते। घोसाळकर कुटुंबाने आरोप केलेल्या मेहुल पारेखचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। मेहुल पारेख गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत असल्याचं सीसीटीव्ही मधून समोर आलेलं आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। चौकशीला नेताना मेहुल सिगारेट पीत अधिकाऱ्याशी चर्चा करतोय अशी दृश्य दिसतात। मेहुलला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप घोसाळकरांच्या कुटुंबियांकडून केला गेला। चौकशीला नेत असताना मेहुल पारेख सिगारेट पीत अधिकाऱ्याशी चर्चा करत तिथून चालतोय अशी दृश्य सध्या आपण बघतोय आणि त्याच्यामुळे मेहुलला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप घोसाळकरांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। निखिल, काय नेमकं हे या सगळ्या प्रकरणातले आरोप आहेत जे घोसाळकरांच्या कुटुंबियांकडून सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर केले जात आहेत? नक्कीच रिद्धी, पाहायचं झालं तर या ठिकाणी जेव्हा घोसाळकर यांची संपूर्णपणे हत्या झाली आणि त्यानंतर अनेक पुरावे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले होते आणि त्या माध्यमातून अनेक लोकांची जी चौकशी आहे ती देखील करण्यात आलेली होती। त्यामध्ये त्यांचे बॉडीगार्ड ज्यांनी हल्ला केलेला होता त्याचा बॉडीगार्ड अमरिंदर मिश्रा असेल, त्यासोबतच त्याचा जो स्वीय सहाय्यक असेल त्याची देखील चौकशी करण्यात आलेली होती। ज्यावेळी मेहुल पारेख याला चौकशीला आणण्यात आलेलं होतं तेव्हा धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या बाहेरच पोलिसांसोबत या ठिकाणी चर्चा झाल्याचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ते पुढे आलेलं आहे। विनोद घोसाळकर यांनी आरोप केलेल्या मेहुल पारेखचा हा जो सीसीटीव्ही आहे तो आता पुढे आलेला आहे आणि त्यांच्या घोसाळकर यांच्या घरातल्यांनी देखील असा जो आरोप आहे तो केलेला होता, जो म्हणजे अभिषेक घोसाळकर यांचा जेव्हा गोळ्या झाडण्यात आलेला होता त्याच्यानंतरची जी संपूर्ण सीसीटीव्ही आहेत ते पोलिसांच्या हाती काही मात्राने लागलेले होते, परंतु सगळे सीसीटीव्ही आहेत ते पोलिसांनी दाखवलेले नव्हते। त्यामुळे तपास कुठेतरी अधुरा होतोय, कुठेतरी कमी पडतोय असा देखील आरोप या ठिकाणी घोसाळकरांच्या कुटुंबियांनी केलेला असताना ही संपूर्ण गोष्ट मेहुलला वाचवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप घोसाळकरांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। त्यामुळे घोसाळकर कुटुंबियांकडून पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला असताना मेहुल हा जो मॉरिसचा आहे तो खास मित्र देखील आहे आणि त्यांचा हा सीसीटीव्ही आहे जो पोलिसांच्या बाहेर पोलिसांसोबतचा बोलतानाचा जो पुढे आलेला आहे। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। या सगळ्या संदर्भात विनोद घोसाळकर यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। जे फुटेज दिलेले आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमरिंदर मिश्रा, त्याच्यानंतर मेहुल पारेख, आणखी एक अज्ञात व्यक्ती अशी त्या फुटेज म्हणजे तुम्ही सगळ्यांनी दाखवले। विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता। डीसीपींना भेटलो आणि त्याबद्दल मी त्याच्याकडे ती मागणी केली, त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं। आज 40 दिवस झाले, 90 दिवसामध्ये चार्जशीट सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रणेचं कर्तव्य आहे आणि अशाच पद्धतीने जर तपास संथगतीने आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही।